नरेंद्र मोदी अगदी काही क्षणांपूर्वीच इस्रायलला पोहोचलेले आहेत आणि 3 दिवसांचा त्यांचा हा दौरा असणार आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा पोप यांचं ज्या पद्धतीने स्वागत केलं जातं अगदी त्याच पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा स्वागत केलं जाणार आहे। इस्रायलचे पंतप्रधान हे स्वतः जातीने उपस्थित आहेत आणि त्यांनी याआधी सुद्धा सांगितलंय की जगातली सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणजे भारत आणि त्या भारताचे पंतप्रधान आमच्या देशात आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला मी स्वतः जातीने उपस्थित असेल। भारताचे पहिलेच पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी की जे इस्रायलचा दौरा करता आहेत। इस्रायलमध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे आणि जंगी तयारी संपूर्ण इस्रायलने केली आहे नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठीची। अगदी काही मिनिटांपूर्वी एअर इंडियाचे हे विमान इस्रायलच्या या विमानतळावरती उतरलेलं आहे आणि इस्रायलचे पंतप्रधान आणि अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी। या दौऱ्यादरम्यान सुरक्षा आणि कृषी क्षेत्रासंदर्भात महत्त्वपूर्ण करार होणार आहे। दहशतवादाविरोधात सुद्धा करार होण्याची शक्यता आहे। इस्रायलची स्पेस एजन्सी आणि इस्रोमध्ये करार होणार आहे। ड्रोन आणि सुरक्षा साहित्य खरेदी संदर्भात कराराची शक्यता आहे। सोबतच मेक इन इंडियाच्या धोरणानुसार ड्रोन, मिसाईल आणि रडार सिस्टीम बनवण्याबद्दल हे दोन पंतप्रधान दोन देश करार करतील आणि त्याचबरोबर नरेंद्र मोदींचं जे ड्रीम मिशन आहे, एक ड्रीम प्रोजेक्ट आहे गंगा स्वच्छता अभियान, या गंगा स्वच्छता अभियानासंदर्भात सुद्धा इस्रायल भारताची मदत करण्याची शक्यता आहे। त्यामुळे 3 दिवसांच्या दौऱ्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल की या दोन पंतप्रधानांच्या भेटीत नेमकं काय होणार आहे, कोणकोणते करार होत आहेत आणि काय चर्चा होती आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि धर्मगुरू पोप यांचं स्वागत ज्या पद्धतीने केलं जातं तितक्याच मोठ्या जल्लोषात नरेंद्र मोदी यांचंही स्वागत केलं जाणार आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे स्वतः जातीने उपस्थित आहेत नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी। नरेंद्र मोदींना ॲग्रिकल्चर फार्म दाखवलं जाईल, त्यानंतर मोदींसाठी विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे आणि उद्या नरेंद्र मोदी इस्रायलमधल्या भारतीयांना संबोधित करणार आहेत। नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान आहेत की जे इस्रायलचा दौरा करतायत। रेड कार्पेट मोदींसाठी अंतरण्यात आलंय। इस्रायलचे पंतप्रधान आणि त्याचबरोबर इस्रायलमधले बडे अधिकारी हे सर्वजण उपस्थित आहेत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी। एकूण 3 दिवसांचा हा दौरा आहे। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे स्वतः उपस्थित आहेत नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी। इस्रायलमध्ये आणखी एक मोदींची महत्त्वाची भेट होणार आहे। ही भेट कुठल्या अधिकाऱ्यासोबत नाहीये किंवा कुठल्या बड्या नेत्यासोबत नाहीये। ही भेट आहे एका 10 वर्षांच्या मुलासोबतची, परंतु हा मुलगा अतिशय खास आहे। मोशे त्याचं नाव आहे। मोशे हा मुलगा आहे की जो मुंबईमध्ये जेव्हा 26/11चा दहशतवादी हल्ला झाला होता तेव्हा छबाड हाऊसमध्ये म्हणजे नरिमन हाऊसमध्ये अतिरेक्यांच्या तावडीत सापडलेला होता। त्याची सुखरूप सुटका झाली आणि त्यानंतर मोदी आता इस्रायलमध्ये त्याची भेट घेणार आहेत।